नमस्कार मैत्रिणो, ज्ञानाच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 2 मार्च 2026 सोमवार दिवशी होळी पौर्णिमा आलेली आहे। बऱ्याच लोकांना मनात प्रश्न आहे की होळी कधी साजरी करावी, 2 तारखेला की 3 तारखेला, ग्रहण कधी आहे, होळी आहे ग्रहण धुलीवंदन। तर यावर्षी 2026 मधील हुताशनी पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी दिवशी संध्याकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी मंगळवारी रोजी सायंकाळी 5:07 ही पौर्णिमा तिथी संपन्न होत आहे, म्हणजे समाप्त होणार आहे। बऱ्याच लोकांना मनात प्रश्न असेल की हुताशनी पौर्णिमा म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ही उद्या तिथीनुसारच आपण सर्वांनी 3 मार्च रोजी साजरी करायला पाहिजे। तर 2 मार्चला प्रदोष काळातील ही पौर्णिमा प्रारंभ होत आहे। मग होळी कधी प्रज्वलित करावी, पण होळीचे दहन शास्त्रानुसार आपण पारंपरिकरित्या शास्त्रानुसार प्रदोष काळानंतरच आपण होळीचे दहन करत असतो। म्हणून 2 मार्च रोजी संध्याकाळी 5:55 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत असल्यामुळे आपल्याला 2 मार्च रोजी प्रदोष काळात नंतर ही होळीचे दहन करायचे आहे। काळात असेल सर्वांना अगदी रात्रीच्या 2 मार्च 2026 सोमवारच्या दिवशी संध्याकाळीपासून प्रदोष काळापासून 6 वाजेपासून रात्री 9:30 पर्यंत होळीचे दहन करायचे आहे। अतिशय शुभ मुहूर्त आहे। थोडासा उशीर झाला, अर्धा तास वगैरे, तर 10 वाजेच्या आत, रात्री 10 वाजच्या आतच आपल्याला होळीचे दहन करायचे आहे। आणि 3 मार्च ग्रहण प्रस्तुत म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण आलेला आहे। दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:48 हे ग्रहण समाप्त होणार आहे। सव्वा 3 तासाचे ग्रहण यावर्षीचे पहिले आणि मोठे चंद्रग्रहण असणारे आहे। या ग्रहणाचे वेध हे 3 मार्च सूर्योदयापासून म्हणजे सकाळी 6:30 पासून या ग्रहणाचे वेध आपल्याला सर्वांना पाळायचे आहे। गर्भवती, लहान मुले, आजारी, अशक्त आणि दुपारी 11 वाजेपासून ते ग्रहण संपोपर्यंत हे वेध नियम पाळायचे आहे। हे चंद्रग्रहणातील मार्च मंगळवारी रोज धुलीवंदन दिवशी असल्याने होळी दहनाची कुठलाही वाईट परिणाम होणार नाही किंवा होळी दहन करावी का नाही बरेच मनात प्रश्न असणार, तर कुठलाच परिणाम, ग्रहणाचा परिणाम होळीवर कसलाही होणार नाही। म्हणून आनंदाने होळीचा उत्साह आपल्याला साजरा करायचा आहे। चंद्रग्रहणाचा आणि होळीच्या दहनाचा काहीही संबंध नाही। होळी दहन आपल्याला 2 मार्च रोजी संध्याकाळी प्रदोष काळानंतर रात्रीचे 9, 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत होळी दहन करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला चंद्रग्रहण दुपारी लागणार आहे। पण वेद नियम आपल्याला 3 तारखेत सूर्योदयापासून नक्कीच पाळायचे आहे। ज्या गर्भवती महिला असतील, अशक्त, लहान लेकरं, त्यांनी सकाळी 11 वाजेपासून वेद पाळायचे आहे। वेद नियम पाळताना गर्भवती महिला असतील किंवा इतर व्यक्ती पाणी पिऊ शकता, जप करत, तप करत, स्नान करू शकता। तुम्ही वेद, देवपूजा आत गर्भवती महिला असतील, अशक्त व्यक्ती, त्यांना आराम करायला सांगितलेले असेल डॉक्टरने, मग तुम्ही झोपला वगैरे तरीही चालेल। बाथरूमला जाणे या गोष्टी तुम्ही करू शकता। नामस्मरण या ग्रहणाच्या काळात सर्वांनी जरूर करा। गर्भवती महिलांनी बाहेर वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका। ग्रहण नाही बघितलं तुम्ही गर्भवती महिलांनी तरीही चालेल। शांत बसा, तुम्ही बेडरूममध्ये बसा आहात, खुर्ची बसलेला असाल आहात, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या इष्टदेवांना मानत असाल, त्यांची रोज पूजा करत असाल, त्यांचं नामस्मरण देवाचं करायचं आहे। देव एकच आहे, तर देवांचं नामस्मरण करायचं आहे। 1000 पटीने आपल्याला पुण्य फळ मिळत आहे। आपण जे मंत्रस्त्रोत ग्रहणाच्या वेळी आपण बोलतो, चंद्रग्रहण
पठण करतो हे उजळून निघतात असं म्हटलं जातं. चंद्रग्रहणाची जी व्यक्ती मंत्र जप करते, स्तोत्र पठण करते, ते त्या वेळात त्या काळात आपण जर पठण करतो ना तर उजळून निघतात आणि आपल्याला 1000 पटीने पुण्यफळ प्राप्त होऊन. म्हणून गर्भवती महिलांनी असतील किंवा सर्वांनीच ग्रहण काळात आपण शांत बसायचे आहे. गर्भवतींनी तर घरातील कामे वगैरे 1 दिवसासाठी बाजूला ठेवायची आहे. चिरण कापणं या गोष्टी तुम्ही पाळत असाल नाही तर तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगत आहे, अंधश्रद्धा पसरवत आहे. असं नाही. तुम्ही जर ग्रहणाचे नियम पाळत असाल तर या वेळात काळात कापू नका, चिरू नका, जास्त म्हणजे झाडणं वगैरे, शांत बसून राहा. या वेळात 1 दिवसासाठी कामे बाजूला ठेवायची आहे. घरातील व्यक्ती करून घेतलेले कामे तुम्ही शांत बसा, बेडवर बसा, खुर्चीवर बसा, नामस्मरण करा. नामस्मरण खूप मोठी ताकद असते आणि ग्रहण काळात केलेले नामस्मरण तुम्हाला सुद्धा उपयोगी पडते, फलदायी ठरते आणि तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला सुद्धा फलदायी ठरणार आहे. कुठलेही वाईट परिणाम तुमच्या गर्भावर किंवा तुमच्या ग्रहणावर काळाचे वाईट परिणाम होणार नाहीत. देवाची कृपा होणार आहे आणि तुमचं बाळ सुद्धा म्हणजे अगदी सुरक्षित राहील आणि आरोग्यदायक राहील. म्हणून ग्रहण काळात गर्भवती तरी हा नियम जरूर पाळा, शांत बसा, बाकी सर्व सोडून द्या. नामस्मरण मंत्र जपा. होळीच्या दिवशी सोमवार आल्याने या दिवशी महिलांनी केस वगैरे नाही धुतले तरीही चालेल. आदल्या दिवशी रविवारी आहे, आदल्या दिवशी रविवार केस धुवून घ्यायचे आहेत. आता समजा तुम्हाला धुवायला लागले तर सर्वांनी ज्यांना केस धुवायचे आहे त्यांनी सुद्धा आणि होळीच्या दिवशी तर आवर्जून सर्वांनी बारीकसा खडा तुरटीचा अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे. आवर्जून टाका. महिलांनो, दातांनो, तुरटीचा खडा पाण्यात टाकायचा आहे आणि मग त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. तुमच्या कुंडलीत चंद्र तर मजबूतच होईल पण तुमच्या लढलेले कामे सुद्धा मार्गी लागतील आणि काही शारीरिक मानसिक त्रास असतात ते सुद्धा निवार होईल आणि तुम्हाला म्हणजे सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. म्हणून सोमवारी होळीच्या दिवशी थोडा का होईना तुरटीचा खडा बारीक करून घ्यायचा. चिमूटभर तुरटीचं पावडर आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. लहान लेकरापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. मग तुरटीच्या पाण्याने तुम्ही डोके वगैरे धुतलं तरीही पण कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाहीत. होळी, धुलीवंदन या दिवशी मांसाहार होणार नाही याची नक्की काळजी घ्या. त्याचबरोबर गर्भवती महिलांनी नामस्मरण तर करायचंच आहे. नामस्मरण करताना तुळशीचा एक का होईना पान, महिलांनो, गर्भवती महिलांनी ग्रहण काळात स्वतःच्या मुखात तोंडात एक का होईना बारीकसं तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे. पण चुकून सुद्धा ग्रहण काळातील आदल्या दिवशी होळी आहे, होळी असेल, धुलीवंदन ग्रहण काळ तुम्हाला तोडू नका. आधीच तोडून ठेवा, नाही तर तुम्ही फलदायक दाताकडून विकत आणली तरीही चालेल. पण तुम्हाला ही आपल्याला ग्रहण लागत आहे, जी आजारी व्यक्ती असेल, अशक्त व्यक्ती असेल, गर्भवती महिला सर्व एक तुळशीचं पान तोंडात ठेवायचं आहे. तुम्ही खाऊन पण घेतलं तरीही चालेल. कुठलेही वाईट परिणाम तुमच्या ग्रहण काळातले होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही जे जेवण बनवलेले आहे, पाणी भरून ठेवलेले आहे, त्यात सुद्धा एक तुळशीचं पत्र टाकून ठेवायचं आहे. फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा म्हणजेच होळीची सत्याचा विजय म्हणजे होळीची वाईटाचा नाश म्हणजेच होळी. देवाविषयी खरी भक्ती, श्रद्धा आणि त्याची देवी दिलेले प्रचिती म्हणजेच होळी. बघा, मनाला खरी श्रद्धा असेल तर त्या परमेश्वरावर तर अग्नीसुद्धा सही सलामत भक्तांनो रक्षण नक्कीच होत. होळीचे दहन का केले जाते तर वाईट गोष्टी त्या पवित्र अग्नी जळून खाक का व्हायला आणि आयुष्यात सुख, शांत, समृद्धी यावी, आरोग्य मिळावे म्हणून होळीचे पूजन करून दहन केले जाते. होळीला थोडे का होईना पुरणाचा नैवेद्य करून आधी देवघरात देवांना नैवेद्य दाखवावा. घराजवळ गोमाता असेल तर गाईला सुद्धा स्वतःच्या हाताने, महिलांनो, दादांनो, होळीच्या दिवशी सोमवारी गाईला नैवेद्य जरूर द्या. पुरणाच्या पोळीचा खाऊ घाला किंवा साधी चपाती बनवली असेल, तूप गूळ लावा, पण गाईला नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. आणि
होळीला सुद्धा पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही सकाळी पुरणपोळी बनवलेली असेल महिलांनो, किंवा संध्याकाळी आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. होळीचा नैवेद्य काढा, गाईला नैवेद्य काढा आणि होळीला सुद्धा नैवेद्य दाखवा. 7 प्रदक्षिणा होळीला पाणी शिंपडून मारायचे आहे. म्हणजे तुमच्या जीवनात जी काही नकारात्मक गोष्टी असतील तर तुमच्या जीवनात त्या पवित्र अग्नी जळून जातात. तुमच्या घरात कायम कटकटी नकारात्मक अशी जाणत असेल तर तुमच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला काही अडचण काम अडून राहिले असेल तर ते आवर्जून होळीत 5 किंवा 7 प्रदक्षिणा जरूर घाला महिलांनो. आणि पाणी शिंपडताना आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि होळीला नैवेद्य, जो नैवेद्य बनवलेला असेल तो होळीला नैवेद्य जरूर द्यायचा आहे. आणि प्रत्येकाने होळीला 1 नारळ, प्रत्येक कुटुंबाने, आता कुटुंबात 4 व्यक्ती आहेत म्हणजे 4ही 1 नारळ अर्पण करायचं असं नाही. आपल्याला कुटुंबाकडून 1 नारळ, एका घरातून 1 नारळ तरी होळीला नक्की अर्पण करा. दोन्ही हातांनी ते नारळ फोडायचं आहे. ही सेवा महिलांनी, पुरुषांनी, दादांनी करा, पण कुटुंबाकडून होळीला 1 नारळ अर्पण करायचा आहे. दोन्हीही हात नारळ घ्या, शेंडी होळीकडे आली पाहिजेत अशा पद्धतीने हर नारळ पकडून आणि तुमच्या मनातील इच्छा बोला, समस्या बोला आणि तो होळीत नारळ अर्पण करून द्यायचे आहे. होळीच्या दिवशी होळीची पूजा करताना 1 नारळ एका दिवशी होळीजवळ जरूर लावा. तुपाचा लावा, तेलाचा दिवा, एखादी मातीची पंती जरी लावली तरी चालेल, पण 1 दिवा आपल्याला जरूर होळीजवळ लावायचा आहे. नाही लावला आला तर होळीची पूजा करताना आपल्याला मुख्य दाराशी दिवा लावायचा आहे. आणि यावर्षी होळी सोमवारी आल्याने महादेवाच्या मंदिरात जायला आलं. तुम्हाला प्रदोष काळात, पौर्णिमा तिथी प्रदोष काळात सुरू होणार आहे, म्हणून प्रत्येकाने प्रदोष काळात महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करावा. पाण्याने करा, दुधाने करा, पुन्हा पाण्याने करा. एक का होईना बेलपान महादेवांना अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करा. पौर्णिमा आहे, पांढरी फुलं अर्पण करा. गोड खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, किंवा तुम्ही काही बनवलं असेल नैवेद्य तर पुरणाची पोळी किंवा शिरा वगैरे, दूध साखर असा नैवेद्य महादेवांना दाखवायचा आहे. आणि तिथंच सुद्धा 1 दिवा आवर्जून तुपाचा लावायचा. तेलाचा नियम आहे नाही, पण महादेवांना शिवपिंडीजवळ एखादा कोपऱ्याला जरूर आपली इच्छा बोलून, ह्या महिलांनो, लेकराविषयी काही इच्छा असेल तर तुमच्याविषयी, घरात लक्ष्मी टिकून राहावी, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, प्रत्येक कामाला तुम्हाला अडचणीत मार्ग मिळावा, प्रगती व्हावी, प्रत्येक कामातून तुमच्या अशी इच्छा बोला. महादेवासमोर 1 दिवा होळी पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात जरूर लावला. अगदी रात्री 8-9 वाजेना चालेल, पण महादेवाच्या मंदिरात जाऊन 1 दिवा जरूर लावा आणि होळीजवळ लावा. आला दिवा तर जर लावा. आणि मुख्य दाराशी तर आवर्जून होळीच्या दिवशी महिलांनो, होळीचं पूजन करण्याआधी आपल्याला मुख्य दाराशी सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा जरूर लावा. आपल्या तुळशी माऊलीजवळ सुद्धा 1 दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बघा, साक्षात होळीमधून प्रल्हाद रक्षण केले भगवान श्री हरी विष्णूने. होळीच्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला सुद्धा पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, फूल, अक्षदा वाहून छान असं तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावायचा आहे. अंधार ठेवू नका. होळीच्या दिवशी तुळशीजवळ अंधार ठेवू नका. किमान 21 वेळा ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप प्रत्येक महिलेने जरूर करा. महिलांनी काही अडचणी असतील मानसिक धर्माच्या वगैरे तर माझ्या पुरुष दादाकडून जेवढे होईल ना सेवा उपाय जरूर करा. तुळशीजवळ माझ्या दादांनी जरी दिवा लावला तरीही चालेल. 1 नारळ होळीला अर्पण करा. होळीजवळ दिवा लावा. महादेवाला का होईना पण दिवा लावा. जाऊन 1 दिवा लावला तरी चालेल, जरूर लावा. होळीची राख आपण घरी कधी आणायची? 3 मार्च तर ग्रहण लागणार आहे. मग 3 मार्च सूर्य उगवला आधी आपल्याला होळीची राख घरी आणायची आहे. किंवा तुम्ही जरा जास्त जागरण करत असाल, होळी शांत झाल्यानंतर तुम्ही रात्री जरी 2 तारखेला म्हणजेच 3 तारखेला पहाटे जरी तुम्ही होळीची राख घरी घेऊन आलात तरीही चालेल, पण सूर्य उगवल्याच्या आधी
होळीची राख जरूर घरी घेऊन यायची आहे. आणि 3 मार्च सर्वांनी धुलिवंदनाच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर होळीची राख टाकून अंघोळ करायची आहे. लहान लेकरांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय जरूर करा. होळीच्या दिवशी 2 तारखेला तुरटी टाकून अंघोळ करायची आहे. तर 3 मार्चला धुलिवंदनाच्या दिवशी, चंद्रग्रहणाच्या दिवशी होळीची राख बारीक चिमूटभर राख टाकून अंघोळ करायची आहे. चांगले अनुभव आलेले असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी.